सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. कृतज्ञतेची जादू. कृतज्ञतेची जादू या सेशन मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज जादू या सेशनचा पहिला दिवस. आपण वाचन घेत आहे रॉन्डा बर्न यांचं जादू हे पुस्तक, द सिक्रेट नंतर आलेलं जादू. तर खऱ्या अर्थाने आजपासून आपल्या प्रत्येक कृतीला जादूमय, कृतज्ञतेच्या जादूमय प्रवासाला आपली सुरुवात होणार आहे. आणि हा प्रवास आपला सगळ्यांचा अगदी मनासारखा होऊ दे. आपण या ब्रह्मांडाला ऊर्जा मागूया की आमचं सर्वांचं जादू हे पूर्ण सेशन 28 दिवसाचं सेशन इंटिग्रिटी मध्ये होऊ दे. एक दिवस आम्ही अगदी ठरल्याप्रमाणे आमच्या कृतीमध्ये खरं उतरवू दे. हे व्रत आम्ही जे घेतलं आहे हे व्रत आमचं पूर्ण होऊ देत, अशी आपण प्रार्थना करूया. आणि मग मी आजच्या सेशनला सुरुवात करू. ओके. हो, ओके, डन. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. पहिला दिवस तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक वरदान आहेत, अनेक छान छान गोष्टी आहेत, अनेक खुशीच्या गोष्टी आहेत की खरोखर त्या वरदान म्हणून आपल्याला मिळालेल्या आहेत. पण त्या अनेक गोष्टींची आपल्याला आतापर्यंत जाण नाही किंवा आपण ते लेखणीत उतरवलेलं नाहीये की मला माझ्या या आयुष्याने काय काय भरभरून दिलेलं आहे. तर लेखिकांना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, जे खरोखर आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजेच काय, तर आपल्याला लेखिकांना सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्यासाठी सुरुवात करायला लावायची आहे. म्हणून पहिले काही सेशन आहेत हे भूतकाळामध्ये किंवा आज आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या गोष्टींबद्दल आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की जर काय आपल्याकडे काय काय आहे या गोष्टीकडे आपलं पुरेपूर लक्ष असेल, याबद्दल आपण कृतज्ञ असू, तर आपल्याकडे नवं आकर्षित करण्याची आपली क्षमता वाढेल. तर नक्कीच आपण सेशनला सुरुवात करत आहोत आणि आपल्याला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. म्हणजेच काय, तर मोजा. विली नेल्सन एक गायक आणि गीतकार आहेत, गीत लेखक आहेत, यांनी आवर्जून असं म्हटलेलं आहे की मला मिळालेल्या वरदानांची मी जेव्हा मोजदाद करायला लागलो तेव्हा माझं आयुष्य सगळं बदलून गेलं. माझं आयुष्य पूर्णपणे सकारात्मक झालं, असं त्यांना म्हणायचं होतं. जेव्हा आयुष्यामध्ये गोष्टी पॉझिटिव्हली घ्यायला सुरुवात होते, मला काय मिळालेलं आहे या गोष्टीकडे लक्ष होत असतं ना, तेव्हा माणूस खूप खूप वेगळ्या पद्धतीने त्याचं आयुष्य पुढे नेतं. बघा, तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा असं लोक का म्हणतात? अनेक वेळा आपण लोकांना असं म्हणायला ऐकलं आहे. आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला कृतज्ञता वाटणाऱ्या गोष्टींचा विचार करता तेव्हा नेमकं तुम्ही हेच करता आपण. परंतु आपल्याला मिळालेल्या देणगीची मोजदाद करणे ही खरं तर आपल्याला येणारी सगळ्यात शक्तिशाली कृती आहे. सगळ्यात शक्तिशाली. मला काय काय मिळालेलं आहे, माझ्याकडे काय काय आहे याकडे दृष्टी नेणे आणि हे समजून घेण्यासाठी मोठी ताकद लागते. जसं आपण म्हणतो ना की सत्य मान्य करायला मोठी ताकद लागते, सेम त्याच प्रकारे जसं माझ्या आयुष्यामध्ये काय काय छान आहे हे समजून घ्यायला, त्याकडे पूर्णपणे नजर टाकायला आणि त्याबद्दल कृतज्ञ व्हायला खरी ताकद लागत असते. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की ही शक्तिशाली कृती आहे. तुम्हाला कळलं नसेल आणि जादूमयरित्या ती तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल याची तुम्हाला जाणीव नसेल. ही ताकद एवढी मोठी आहे, आपलं आयुष्य बदलवणारी आहे. आपल्याकडे असलेल्या गोष्टीबद्दल भलेही अगदी त्या छोट्या काय असेना,
आपण कृतज्ञ असू तर त्या गोष्टींमध्ये लगेचच वाढ झाल्याचं आपल्याला जाणवेल. आपल्याजवळ जेवढे पैसे आहेत, भले ते कमी काय असेना, त्याबद्दल आपण कृतज्ञ असाल तर त्यात जादूमयरित्या वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येईल. आपल्या नातेसंबंधामध्ये मध्ये भले ते परिपूर्ण नसले तरीही आपण कृतज्ञ असाल तर चमत्कार झाल्यासारखे ते आणखी चांगले झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुम्ही जे काम करत आहात त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल तर भले ते तुमच्या स्वप्नातल्या कामासारखे नसेल तरीही सुद्धा गोष्टी बदलायला लागतात. तुमच्या कामातला आनंद आणखी आणखी वाढायला लागतो आणि अचानक कामातील सर्व प्रकारच्या संधी तुमच्या पुढे निर्माण होतात. याची दुसरी बाजू आहे. याची दुसरी बाजू काय आहे? जर आपल्या जवळील वरदान म्हणजेच काय तर आपल्या जवळ जे जे काही आहे ते आपल्या जवळील वरदान आपल्याला मौल्यवान वाटत नसेल, त्याची मोजदाद आपल्याला करता येत नसेल, तर नकळतपणे नकारात्मक गोष्टी मोजण्याच्या सापळ्यामध्ये आपण अटकत जातो. ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत अशा अनेक नकारात्मक गोष्टीच आपण मोजत राहतो. जेव्हा आपण इतरांवर टीका करायला लागतो, त्यांच्यातले दोष आपल्याला दिसतात. आपण वाहतुकीच्या रांगेमध्ये उभं राहून वाट बघतो. मग मला वेळ होत आहे, मला विलंब होतो आहे, सरकार मला या सगळ्या गोष्टीला सरकार जबाबदार आहे, माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, हवामान खराब आहे आणि म्हणून मी माझी प्रगती करू शकत नाही किंवा माझ्यासाठी सगळ्या गोष्टी व्यवस्थित नाही म्हणून मला अडचणी आहेत. या सगळ्याबाबत आपण तक्रार करायला लागतो. तेव्हा आपण काय करतो, तर आपण चांगल्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत नाही, तर नकारात्मक गोष्टींकडे करतो आणि नकारात्मक गोष्टीकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे आपण त्याच वाढवत जातो आणि तेच मोजायला लागतो. ज्याच्याकडे आपलं जास्त लक्ष केंद्रित होते ना, ते आपल्याला आणखी आणखी आपल्याकडे येत राहतं. जेव्हा नकारात्मक गोष्टी मोजायला लागतो, तेव्हा नकारात्मक गोष्टीमध्ये वाढ व्हायला लागते. पण याशिवाय आपण मोजलेल्या प्रत्येक नकारात्मक गोष्टी गणित आपल्याला जर एखादं वरदान मिळण्याच्या मार्गावर आहे, तर ते सुद्धा रद्द व्हायला लागते. आपल्याला जी देणगी मिळणार होती, जी चांगली गोष्ट आपल्याला मिळणार होती, तीही मिळेनाशी होते. लेखिका म्हणतात त्यांनी दोन्ही गोष्टी करून बघितल्या आहेत. त्यांना मिळालेल्या देणगीची मोजदाद केली आणि नकारात्मक गोष्टीची मोजणी करून बघितली आणि जीवनामध्ये जर प्रत्येक गोष्टीची विपुलता हवी असेल, समृद्धी हवी असेल, तर तुम्हाला मिळालेल्या वरदानांची आणि तुमच्याकडे जे आहे त्याची मोजदाद करा, हे लेखिका आपल्याला खात्रीने सांगतात. आपल्याला माहित आहे का, जर काय आपण एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट ऐकली, नकारात्मक गोष्ट, की आज गड्यानं आमच्याकडे भांडण झालं. बघा हां, साधी सोपी गोष्ट आहे. एक भांडण झालं, हे जर का आपण एखाद्या व्यक्तीचं ऐकलं, तर तर आपल्या मनात सुद्धा कुठेतरी एक निर्माण होतं. आपलं लक्ष सुद्धा आपल्या घरामधील वादांकडे, नकारात्मक गोष्टींकडे जातं. एवढंच नव्हे तर त्या दिवशी दिवसभर आपल्याला काही गोष्टी अशा आपल्याकडे आकर्षित होतात, की आपल्याला तेच दिसतं. तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट नसू देत. असते ना, प्रत्येकाचं आयुष्य एकदम 100% परिपूर्ण थोडी ना असते. एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नसेल, तर आहे ना, आपण जर त्याबद्दल खूप विचार करत असू, नकारात्मक दृष्टिकोनातून, तर माहितीये का, आपल्याला असंच दिसतं, की माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, माझ्याकडे नाहीये. आणि आपण जर चांगल्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं ना, तर तसंच तुम्हाला लोकं सुद्धा असेच मिळतात, की ते नकारात्मक गोष्टीच सांगतात. माझ्याकडे पण नाहीये. दुसऱ्यांकडे आहे ना, मग ते वाईट वगैरे, वगैरे अशा अनेक गोष्टी. म्हणजे काय तर त्यामधून आपण नकारात्मकता निर्माण करतो. पॉझिटिव्हिटी निर्माण नाही करत. आणि मग त्यामुळे काय होते, जर का त्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये सुख देणाऱ्या असतील, तरीही सुद्धा त्या गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या, तरीही मला त्याचं सुख भोगता येत नाही. खरं तर या प्लॅटफॉर्मवर मला त्या गोष्टी तेवढ्या पद्धतीने समजून देणं शक्य होणार नाही. नक्कीच आपण स्पेशल सेशन घेणार ना, त्यामध्ये तुम्हाला समजून देईल, की अगदी पर्सनल गोष्टी असतात, अगदी नातेसंबंधामधील गोष्टी असतात, छोट्या-छोट्या गोष्टी असतात.
आकर्षणाचा नियम असा काम करतो. आपण जे बोलतो ना तेच आपल्या आयुष्यामध्ये अधिकाधिक व्हायला लागतं. लेखक म्हणतात, तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजणी कमी भरली तरी एक वेळ चालेल. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजणी कमी भरली तरी एक वेळ चालेल. पण तुम्हाला येत असलेल्या अडचणींची गणती करताना ती वरदानांची देणगी गमावून चालणार नाही. म्हणजेच काय, तर आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत. याची यादी कमी झाली तरी चालेल. पण ज्या वाईट गोष्टी आहेत, घडणाऱ्या किंवा अडचणी आहेत किंवा काय नाहीये आपल्या आयुष्यामध्ये, याचा विचार करताना आपल्या आयुष्यात काय आहे, या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मात्र चालणार नाही. म्हणजेच काय, तर दोन्ही पारड्यांकडे लक्ष असू द्या. नाहीये याकडे जरी असेल तरी हरकत नाही. नाही आहे याकडे लक्ष आहे, पण त्यासोबतच मला काय आहे माझ्याजवळ याकडे सुद्धा लक्ष असू द्या. त्याकडे दुर्लक्ष करून केव्हाही चालणार नाही. बघा, सकाळी उठल्या किंवा दिवसाच्या सुरुवातीला शक्य तितक्या लवकर आपल्याला मिळालेल्या देणगीची, आशीर्वादाची मोजणी करा. जे तुमच्याकडे आहे त्याची यादी तुम्ही हाताने लिहून काढू शकता किंवा संगणकावर टाइप करू शकता. आता तर खरं मोबाईलमध्ये नोटपॅड वगैरे आहे, त्यावर सुद्धा आपण टाइप करू शकतो. किंवा आपण एक छान मस्त रजिस्टर करा आणि एका पेननी ते छान लिहून काढा. आणि आणि तुमची सगळी कृतज्ञता त्या जागेवर तुम्ही जतन करू शकता. आज तुम्हाला ज्याच्याबद्दल कृतज्ञता वाटतं, अशा 10 वरदानांची तुम्हाला यादी करायची आहे. तुमच्या आयुष्यामधील अशा फक्त आणि फक्त 10 गोष्टी लिहायच्या आहेत, की ज्या तुम्हाला मला वरदान म्हणून मिळालेल्या आहेत. माझ्या आयुष्यामध्ये आहे म्हणून मला खूप छान वाटते आहे किंवा मला आनंद आहे. अशा त्या 10 गोष्टी आपल्याला आज आपल्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. बघा, आइन्स्टाईननी जेव्हा आभार मानले, तेव्हा तो आभार का मानत आहे याचा विचार त्याने केला होता. आपण सुद्धा एखादी गोष्ट, व्यक्ती किंवा प्रसंग याविषयी आपल्याला कृतज्ञता का वाटत आहे याचा जर विचार केला, तर ती कृतज्ञतेची भावना आणखी मनापासून व्यक्त होईल. लक्षात ठेवा, तुमच्या भावनेच्या पातळीनुसार कृतज्ञतेची जादू घडते. जेव्हा यादीतील प्रत्येक बाबीबरोबर तुम्हाला त्याविषयी कृतज्ञता का वाटते याचे कारणही लिहा. तुमची यादी कशी लिहिता येईल या संबंधात काही कल्पना तुम्हाला सांगते. म्हणजे बघा, अगदी सगळ्यांच्या याद्या सारख्याच आल्या पाहिजे असं नाही, पण याची टेक्निक आहे लिहायची. कशी आहे? माझ्याकडे काय आहे आणि त्यामुळे मला खरोखर काय वरदान मिळाल्यासारखं वाटत आहे. म्हणजे सपोज आता माझ्याकडे जे आहे त्याचा मला काय फायदा आहे असं म्हणू शकतो आपण सोप्या गोष्टीमध्ये. किंवा मला माझ्याकडे जे आहे त्यामुळे मला खूप छान वाटते आहे, याचं कारण आपल्याला लिहायचं आहे. ओके. कशामुळे मला इतका आनंदी आणि कृतज्ञ वाटत आहे? याचं काय कारण आहे? कशासाठी हे शब्द दिले आहेत. बघा, माझ्याकडे काय आहे? कशामुळे मी आनंदी आहे? मी कशासाठी कृतज्ञ आहे? आणि मी कशासाठी मनःपूर्वक आभार मानतो? या सगळ्या गोष्टी लेखिकांनी आपल्याला लिहायला सांगितलेल्या आहेत. आपल्याला जी वरदानं मिळाली आहेत त्याची यादी करून झाली, की त्यातलं प्रत्येक वरदान मनातल्या मनात किंवा मोठ्याने परत एकदा वाचायचं आहे. प्रत्येक वरदान म्हणजेच काय, देणगी म्हणजे छान गोष्ट आयुष्यामधली वाचून झाल्यावर शेवटी 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे किंवा धन्यवाद किंवा थँक यू जे तुम्हाला म्हणायचं असेल ते, हे जादूचे शब्द उच्चारा आणि अगदी मनापासून तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता हे वरदान मिळाल्याबद्दल व्यक्त करा. तुम्हाला आणखी कृतज्ञता वाटावी यासाठी तुम्ही हे विश्व, परमेश्वर, आत्मा, चांगुलपणा, जीवन किंवा तुमचं स्वप्न, आणखी इतर कल्पना जे तुम्हाला महत्वाच्या वाटतात त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करू शकता. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट किंवा व्यक्ती यांच्याबद्दल थेट कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा कृतज्ञतेच्या भावनांमध्ये वाढ होते. बघा, आपल्याला मिळालेल्या वस्तू भौतिक जगातल्या वेगळ्या, पण जर का आपण सजीव एखादी व्यक्ती आहे किंवा एखादी गोष्ट आपल्याला मिळालेली आहे,
जी मिळालेली आहे त्याबद्दल जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा कृतज्ञतेच्या भावामध्ये वाढ होत जाते आणि ती आणखी आणखी शक्तिशाली होत जाते, आणखी जादू निर्माण करते. आणि म्हणूनच मूळच्या आणि प्राचीन संस्कृतींनी आपली कृतज्ञता थेटपणे व्यक्त करण्यासाठी सूर्यासारखी प्रतीक निवडली. बरोबर? आपल्या आयुष्यामध्ये बघा सूर्य आहे म्हणून हे जीवन सुरू आहे. तर आपण सूर्याला एक देवत्व दिलेलं आहे. आपण सूर्याला रोज नमस्कार करतो. सूर्य देवता म्हणतो. बरोबर? मग सूर्य जर दिवसभर असता तर? बरोबर? आपल्याला चंद्राची पण गरज आहे. आपल्याकडे सूर्य आहे आणि चंद्र आहे म्हणून दिवस आणि रात्र सुरू आहे. तर बघा मग आपण चंद्राचे सुद्धा आभार मानतो. आपण आपल्या संस्कृतीमध्ये पृथ्वी मातेचे सुद्धा आभार मानतो. बरोबर? आपण आपल्या संस्कृतीमध्ये जलदेवता म्हणून जलाचे आभार मानतो. वायू देवता म्हणून वायूचे आभार मानतो. अशा अनेक गोष्टी, अनेक प्रतीक या कृतज्ञतेचा भाव आपल्यामध्ये राहावा म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये दिलेले आहेत. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, की हे सेशन आहे ना जादूमय कृतज्ञतेची जादू हे सेशन जादूमय पद्धतीने अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालतो. बरोबर? तुम्हाला मिळालेल्या देणग्यांची किंवा वरदानांची मोजदाद करण्यासाठी कृती अगदी साधी आणि जीवन बदलून टाकण्याइतकी शक्तिशाली आहे. म्हणूनच यापुढील 27 दिवस आपण आपल्या प्रत्येक दिवशी आणखी 10 वरदानांची भर या यादीत टाकत जाणं चालू ठेवणार आहोत. दर दिवशी कृतज्ञता वाटावी अशा 10 गोष्टी शोधून काढणं ना खरंच कठीण आहे, असं आज वाटते आपल्याला. पण जसं-जसं याबद्दल आपण आणखी विचार करत जातो ना, तसे-तसे कृतज्ञता वाटणाऱ्या गोष्टी ना आपल्याला अजून-अजून मिळत जातात आपल्या आयुष्यामध्ये. आपल्या आयुष्याकडे नीट जवळून बघण्याचा आपला दृष्टिकोन, आपली सवय वाढते आणि आपल्याला आतापर्यंत किती काय-काय भरपूर मिळालेलं आहे आणि ते प्रत्येक दिवशी असंच मिळत राहणार आहे आणि खरोखर आभार मानण्यासारख्या कितीतरी गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये आहेत, हे आपल्या प्रत्येकाच्या लक्षात येणार. आपलं घर, आपलं कुटुंब, आपले मित्र, आपलं काम, आपले पाळीव प्राणी आणि याबद्दल कृतज्ञता वाटू शकते. आपण सूर्याचे, प्यायच्या पाण्याचे, खायच्या अन्नाचे, श्वासोश्वास करत असलेल्या हवेचे आभार मानायला हवे. कारण त्यांच्याशिवाय आपण जिवंतच राहू शकत नाही. झाडे, प्राणी, महासागर, पक्षी, फुले, झाडांची रोपं, निळे आकाश, चांदण्या, चंद्र, पृथ्वी आजूबाजूला आपल्या असलेले सर्व ग्रह, या सर्वांबाबत आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आणि आपल्या डोळ्यांमुळे आपण पाहू शकतो, आपल्या कानांमुळे आपण ऐकू शकतो, या जिभेने चव घेऊ शकतो, नाकाने वास घेऊ शकतो. आपली त्वचा आपल्याला स्पर्शाचे ज्ञान करून देते आणि म्हणूनच आपल्या 5ही ज्ञानेंद्रियांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आपण पायामुळे चालू शकतो, हातामुळे आपण प्रत्येक गोष्टीचा वापर करू शकतो. आवाज आवाजामुळे आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो, इतरांसोबत संवाद साधू शकतो आणि यांचं म्हणणं सुद्धा आपण ऐकू शकतो आणि म्हणूनच आपण आहे ना या प्रत्येक गोष्टीचं ऋणी असायला हवं. आपली तब्येत निरोगी ठेवणाऱ्या अति आश्चर्यकारक आणि रोग प्रतिकार शक्तीचं आणि आपलं शरीर व्यवस्थित ठेवणाऱ्या सर्व अवयवांचं आपण आभार मानू शकतो. पाहिलं ना आभार मानण्यासाठी किती साऱ्या गोष्टी आहे. कारण ज्यामुळे आपण जिवंत राहू शकतो आणि ज्या उदात्त भव्य मानव जातीत आपण जन्माला आलो आहोत यांचं काय, जगातलं कोणतंही संगणक तंत्रज्ञान हुबेहूब आपल्यासारखा दुसरा माणूस तयार करू शकत नाही. करतो? म्हणूनच काय तर या भव्य मानव जातीमध्ये माझा जन्म झाला त्याकरिता किती कृतज्ञता बाळगावी. आज मला कुठेतरी हे जादूचं सेशन घेण्याची संधी मिळते आहे त्याकरता किती कृतज्ञता मी बाळगावी. अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण कृतज्ञता म्हणून लिहू शकतो. आपल्या आठवणीसाठी अनेक विषयांची यादी बघा आतापर्यंत सांगितली आहे आणि पुढे सुद्धा दिलेली आहे. तर या देणग्यांबद्दल आपल्याला ना
कृतज्ञता वाटू शकते. बघा कोणकोणत्या गोष्टी आपण जादूमयरित्या कृतज्ञता वाटाव्या अशा आपल्या आयुष्यामध्ये असू शकतात पुन्हा. तर आरोग्य आणि शरीर. माझ्या आरोग्याविषयी, माझ्या शरीराविषयी, मला जे जे पार्ट आहेत बॉडीचे दिलेले त्या प्रत्येक गोष्टीविषयी, माझ्या कामाविषयी, माझ्या यशाविषयी, माझ्या पैशांविषयी, माझ्या स्मरणशक्तीविषयी, नातेसंबंध माझ्या आयुष्यामध्ये कसे आहेत, ते प्रत्येक नाती मला मिळाले या नात्यांसंबंधात आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. बरं एवढंच नाही, तर तीव्र ओढ वाटतात काही गोष्टींची आपल्याला. असं वाटते ना, की ह्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये आहेत, असाव्यात. त्या ओढ वाटणाऱ्या गोष्टींचे पण आपण आभार मानूया. आपल्या आयुष्यामध्ये असलेला आनंद, सुख, समाधान, प्रेम या सगळ्या गोष्टींचा आपण आभार मानूया, कृतज्ञता व्यक्त करूया. आपल्याला मिळालेलं हे जीवन, निसर्ग, पृथ्वी, ग्रह, हवा, पाणी, सूर्य, भौतिक वस्तू आणि भौतिक सेवा. प्रत्येक सेवेचा आपण आभार मानूया. बघा आता ट्रेननी आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. ही झाली भौतिक सेवा. या सेवेबद्दल किती कृतज्ञ राहू शकाल? आज जर ट्रेन नसत्या तर आपल्याला माहिती आहे एक काळ असा आला होता कोरोना काळामध्ये की काही काळासाठी ट्रेन बंद होत्या. आपलं आयुष्य कसं झालं होतं? ऑक्सिजनची किंमत तेव्हा आपल्याला कळाली होती. कधीतरी त्या अगोदर आपल्याला ऑक्सिजनही विकत घ्यावा लागू शकतो असं वाटलं होतं का? नाही. तर आज दररोज आपण हा लाखो रुपयाचा ऑक्सिजन फ्रीमध्ये घेतो आहे. याचे किती आपण आभार मानावे. या भौतिक सुविधांचा विचार केला तर ट्रेन आपल्यासाठी आहेत, बसेस आहेत, अनेक अनेक सुविधा, ही इलेक्ट्रिसिटी आहे. किती गोष्टींचा आपण आभार मानू शकतो. बरोबर ना? आपल्याला एवढंच नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वतः काही गोष्टी त्या असतात, की त्यांनी विषय जेवढे निवडलेले असतात, त्या विषयानुसार त्यांच्या सुद्धा याद्या तयार होऊ शकतात. तर बघा किती साऱ्या कल्पना दिल्या आहेत. तर यानुसार आपल्याला हळू आपला प्रवास पुढे न्यायचा आहे. आपल्याला मिळालेल्या वरदानांची मोजदाद केल्यानंतर प्रत्येक वेळी आपल्याला चांगलं आणि आनंदी वाटेल. प्रत्येक ओळीबरोबर आपल्या भावना आणखी चांगल्या होत जातील. किती प्रमाणात चांगलं वाटतंय, यावरून तुम्हाला किती प्रमाणात कृतज्ञता वाटते हे मोजता येते. तुम्हाला जितकी जास्त कृतज्ञता जाणवेल, तितकं तुम्हाला जास्त आनंदी वाटेल आणि जलद गतीने तुमचं आयुष्य बदलेल. काही दिवशी तुम्हाला झटकन आनंद वाटेल, तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना आणि काही दिवशी त्याला वेळ लागू शकतो. पण प्रत्येक दिवशी आपल्याला मिळालेल्या वरदानांची मोजणी चालूच ठेवली तर आपल्याला प्रत्येक वेळी एक मोठा फरक जाणवेल आणि आपल्या वरदानांमध्ये जादूमयरित्या बदल झाल्याचं आपल्याला दिसून येईल. बघा, जादूची आठवण. बऱ्याच वेळा असं असतं या पुस्तकामध्ये उद्या काय जादूची कृती करायची आहे ना हे आजच नक्की करून घ्यायचं असते. कारण काही गोष्टी उद्या तुम्ही सुरुवात करण्यापूर्वीच आपल्याला करायच्या असतात. म्हणजे उद्या सकाळपासून करायच्या असतात. आपण हे जे सेशन आहे हे संध्याकाळी घेत आहे. बरोबर ना? तर आता आहे ना आपल्याला आपल्या जादूच्या वेळेची सुरुवात आता 8 वाजतापासून तर उद्या संध्याकाळच्या 8 पर्यंत करायची आहे. बरोबर? आपल्याला आपल्या जादूच्या दिवसाची सुरुवात आत्तापासून तर उद्या संध्याकाळपर्यंत करायची आहे, असं आपण म्हणू शकतो. का? तर आपण रात्रीचे सेशन घेत आहे ना, बरोबर? हं. खरं तर जादू सेशन सकाळी घ्यायचं असते, पण आपण नाही घेऊ शकत आहे सकाळी. काही अडचणी आहेत. महिला वर्गांना काम असते आणि त्यासाठी आपण संध्याकाळी घेत आहे. तर बघा, आपण आता बघूया कशाप्रकारे जादू ची कृती करायची आहे. थोडंसं तुम्ही नोट डाउन केलं तरी चालेल आणि मी सुद्धा तुम्हाला पाठवणार आहे ग्रुपला. ही कृती कशी करायची? काय? कृती कशी करायची हे मी तुम्हाला लिहून पाठवणार आहे. तर बघा, आपल्याला पहिली कृती लिहायची असते, की सकाळी तुम्हाला एक पहिली जादूची कृती क्रमांक 1 काय? तर तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. सेम मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. माझ्या आयुष्यामध्ये काय वरदानं मिळालेली आहेत, त्याबद्दल मला काय कृतज्ञता वाटते, अशा 10 वरदानांची आपल्याला यादी करायची आहे. प्रत्येक वरदानाबद्दल कृतज्ञता का वाटते, याचं कारण लिहायचं आहे. प्रत्येक
परत काय करायचं आहे, तर एकदा आपण लिहिलेली यादी मनातल्या मनामध्ये किंवा मोठ्याने वाचायची आहे. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारायचे आहे. तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता या वरदानाबद्दल व्यक्त करायची आहे. आणि पुढच्या 27 दिवस या जादूच्या कृतीमधील पहिल्या 3 पायऱ्या दररोज सारख्याच होणार आहेत. सारख्याच. रोज अशाच ह्या पायऱ्या सुरू राहणार आहेत. म्हणजे रोज आपल्याला 10 वरदानांची यादी करायची आहे आणि 10 वरदानं आपल्या आयुष्यामध्ये आले हे आपल्याला मोजदाद करायची आहे. आता बघा, मी आहे ना तुम्हाला एक पिक्चर दाखवते. दिसते तुम्हाला हे पिक्चर? दिसलं आहे? हो. तर बघा या पिक्चर मध्ये काय दाखवलेलं आहे. अगदी पुस्तक आहे. सगळ्या गोष्टी अशा आहेत, की त्यावर आहे ना असे स्पार्किंग दिसत आहे. म्हणजे असे चमकतंय काहीतरी. बरोबर? बरोबर? म्हणजे यामध्ये काय दाखवलेलं आहे, की घरामधील प्रत्येक गोष्ट ही जादूमय आहे. आपल्याला जादू आणि आपल्याला कृतज्ञता कशाबद्दल वाटावी ह्या सगळ्या गोष्टी एका चित्राच्या स्वरूपामध्ये त्यांनी दाखवलेल्या आहेत, की माझ्याकडे छोट्या काही गोष्टी असे ना त्याबद्दल मला ना आभार व्यक्त करायचे आहेत, असं यांचं म्हणणं आहे. तर बघा, आता तुम्हाला मी कशा प्रकारे हे लिहायचं ना हे सांगते. परत सोपी भाषेमध्ये. ठीक आहे? हं. एक बघा, कृतज्ञता कशी बाळगायची. आता मी असं म्हणेल, की माझ्या आयुष्यामध्ये असलेल्या नातेसंबंध. तर नातेसंबंधाबद्दल मी म्हणेल, माझं बाळ, माझं बाळ मला मुलगा म्हणून मिळालेलं आहे. माझं बाळ माझ्याकडे आहे, ज्याकरिता मी मनापासून आभारी आहे. का? का तर त्याच्यामुळे मला एक आईपण मिळालं. मला माझ्या माझ्या आयुष्यामध्ये आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आनंद देणारं आणि एवढंच नव्हे तर ज्यामध्ये मी माझं अस्तित्व बघू शकते, असं कोणीतरी मिळालं. मला त्याकरता मनापासून खूप धन्यवाद वाटतात. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. माझ्याकडे असलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल जर मला आभार मानायचे आहे, तर आता बघा तुमच्या समोर मी आहे, हा कॅमेरा आहे आणि हे लॅपटॉप आहे. एक वेळ होता खरं माझ्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. आज माझ्याकडे ह्या आहेत. तर जेव्हा उपलब्ध नव्हत्या, त्यावेळेला सुद्धा मी आभारी मानू शकते. का? तर त्यांनी मला त्या गोष्टी मिळण्यासाठी मला मदत केली. त्यावेळेच्या, त्या प्रसंगाने काही ज्या गोष्टी असतात त्यांनी. एवढंच नव्हे, तर मी हे सुद्धा म्हणू शकते, की माझ्या लॅपटॉपला, माझ्या कॅमेराला मी मनापासून धन्यवाद देते. माझ्याकडे आहे त्याबद्दल खूप खूप कृतज्ञता मला वाटते. का वाटते? तर आज मी ऑनलाईन सगळ्यांसमोर जाऊ शकते. आणि खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. अशा प्रकारे आपण सजीव, निर्जीव आपल्याकडे जे काही आहे ना, ह्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायची आहे. 10 गोष्टी 10 गोष्टींची यादी करायची आहे. त्याबद्दल मला काय वाटते आणि का कृतज्ञता वाटते. बरोबर? सेम त्याचं कारण आणि नंतर थँक यू, पुढची पुन्हा वाचायचं आणि आभार व्यक्त करायचे. बस आज एवढंच आहे. आणि एक लेखिकांनी सांगितलं, की उद्यासाठी तुम्हाला उद्याची कृती आजच निवडून घ्या. तर उद्याची कृती अशी आहे, बघा उद्या दिवसभरामध्ये तुम्ही जेथेही कोठे जाल, तुमच्याकडे एखादा दगड घ्यायचा सांगितला आहे. तुम्हाला जेथेही मिळेल असा मस्त छान गुळगुळीत छोटासा दगड तुम्हाला शोधून ठेवायला सांगितलेला आहे लेखिकांनी. यामागे कारण असं आहे, की आपण एखाद्या गोष्टीला जर एनर्जी देत राहिलो, तर ती वस्तू सुद्धा कशाप्रकारे आपल्यासाठी कार्य करते. या वस्तूची सुद्धा एनर्जी निर्जीव असूनही कशी वाढते, याचा अनुभव आपल्याला सेशनच्या शेवटी लेखिका दाखवणार आहेत. तर नक्कीच
आपण कुठूनही एवढूसा छोटासा छोटासा पर्समध्ये नेहमी वागवता येईल असा छोटासा एक दगड घ्या जवळ. बरेच जण आहेत ज्यांच्याकडे क्रिस्टल आहे त्यांनी क्रिस्टलही छोटासा घेतला तरी चालेल स्पेशल स्वतःसाठी. येस, आलाच प्रश्न तो कोणता घ्यायचा? तर कोणता घ्यायचा म्हणजे क्लिअर क्वार्ट्ज घ्या. तुमच्याकडे एमेथिस्ट असेल एमेथिस्ट घ्या. ग्रीन एव्हेंचेरिन घ्या. छान. जेथे प्रेमाची अपेक्षा आहे त्यांनी रोज क्वार्ट्ज घ्या. जे तुम्हाला हवं असेल काही नाही कुठलाही घ्या. त्यामध्ये बघा मुळातच ती एक एनर्जी वस्तू असेल आणि आणखी त्यामध्ये एनर्जी तुम्ही द्याल. पहा. खूप छान अनुभव येणार त्यानंतर. अच्छा, कोणाला काही प्रश्न आहे? तर नक्की विचारू शकता. आपला व्हिडिओ सुरू करा, हँड राईज करा आणि आपण प्रश्न विचारूया. फक्त प्रश्न विचारताना आपल्या पाठीला म्हणजे आपल्या बॅकग्राऊंडला आवाज नसू द्या. बोला, काही प्रश्न आहे? काही नाही समजलं? असं काही आहे? अरे वाह! मी छान सांगितलं तुम्हाला याचाच अर्थ. प्रश्न नाहीये म्हणजे. काय म्हणता कांचन? ओके, ठीक आहे मॅडम, मजेत आहे, छान आहे. ओके. जो मी तुम्हाला मागे प्रॉब्लेम सांगितला होता तो 100% सॉल्व्ह झालेला आहे. वॉव! बहुत बढ़िया. खूप खूप धन्यवाद. या ब्रह्मांडीय ऊर्जेचे आपण मनापासून आभार मानूया. खूप खूप धन्यवाद आपल्याला पण आणि हे रेकीला पण. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. ओके.